आज आपण लहानपणी आपल्या शाळेत जो खाऊ भेटायचा गुलाबजाम शाळेच्या बाहेर, ते कसे करणारे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. आपण ह्या साईजचे 3 मोठे चमचे मैदा घेतलाय, चवीपुरतं मीठ, इनो आणि खायचा रंग. ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, एकदम 1 चिमूटभर. त्यानंतर थोडासा इनो, एवढाच 1 चिमूट फक्त, आणि थोडासा खायचा रंग. एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपण एकदम हे मळून घेतले व्यवस्थित. आता आपण ह्यामध्ये पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला साखर लागणार आहे. तर आपण ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे फक्त. म्हणजे आता मी हे छोटा ग्लास घेतले त्याच्यामुळे तुम्ही अर्ध्या कपाच्या हिशोबाने सुद्धा पाणी ह्यामध्ये घेऊ शकता. आणि आता 3 चमचे आपला मैदा होता ना, तर आपण ह्यामध्ये 3 चमचे साखर ऍड करणार आहे. आता आपण ह्याचा एकदम एकतारी असा पाक करून घ्यायचा आहे व्यवस्थित, जसं आपण गुलाबजामला करतो. खायच्या गुलाबजाम आपले नेहमीचे त्या पद्धतीचा असा एकतारी पाक करून घ्यायचा. आता आपला व्यवस्थित असा एकधारी पाक तयार झालेला आहे बघा. हे असं जेव्हा पडतं ना, त्यावेळेसच आपला पाक तयार होतो. मी तुम्हाला दाखवते, हे पहा. आता आपण हे काढून घेऊया. आणि आपला पाक होसपर्यंत आपण काय केले, पीठ मुरायला लावलं होतं. आता आपले 10 मिनिटं व्यवस्थित पीठ मुरलं आहे. आता आपण ते काढून घेऊया. हे असं एकदम हाताने आपण व्यवस्थित घ्यायचंय आणि असं एक एक सोडायचं तेलामध्ये. एकदम छोट्या ह्याच्यात आकारात सोडायचं आपण. त्याच्यामुळे तो हाताला चिकट असतो, त्यामुळे ते लवकर सुटत नाही. तर घाई करायची नाही, ते सावकाश करायचंय. हे पहा, असं एक एकच टाकायचंय. हे पहा, आता आपण व्यवस्थित हलक्या हाताने एकदम पलटी करायचे. ते गेले ना परतल्या तर ते आपोआप होतात बघा पलटी. एकमेकाला चिटकत नाही ना, काही नाही. हे पहा, एकदम वेगवेगळे झालेले आहेत आपले. फक्त सगळं सावकाश करायचं, प्रेमाने, व्यवस्थित होतं. आता हे आपले व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता जे हे गुलाबजाम आपण काढले होते ते हे हा पाक केलेला होता त्यामध्ये आता आपण हे सगळे टाकून घेऊया. आणि हे टाकल्यावर पलटी असे एकत्र करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून सगळ्याला हा लागला पाहिजे पाक. आपण जसं आपण गुलाबजाम, जे बाजारातले गुलाबजाम जसे आपण खातो त्याला जो पाक करतो एकदम पाण्यासारखा पातळ, तर तसं नाही करायचं. आपल्याला ह्याला थोडंसं करायचं की जेणेकरून हे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे आपल्या लहानपणीची आठवण, जुना शाळेतला खाऊ गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत.